गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले 8:15 वाजले होते आणि आम्ही दोघंजणं निघालेलो फिरायला. आणि फर्स्ट जर्नी होती आमची आमच्या गाडीने जायची, कारने जायची. सो त्याच्यात बॉटल पाण्याची पुढे ठेवायला लागेल ना. बॅग ठेवत होता कारण की माझ्यासाठी सरप्राईज होतं, माझी ॲनिव्हर्सरी असल्यामुळे. आणि मला अचानक मिळालेलं सरप्राईज आहे कारण की मला अपेक्षा नव्हती की तेजस फिरायला घेऊन जाणार आहे याची, कारण की मी खूप चिडचिड करत होती त्याच्यावर. आणि काय माहिती त्याच्या मनात काय आलं आणि तो असं पण बोलत होता की हा गाडी आहे म्हणजे फिरायला जाणारच ना, जायचं आपण. सो बघूया तू मला कुठे घेऊन जातो. मला सांगितलं आहे कर्जत. सगळेजण घरात पण चिडवत होते, हा उद्या तुला कर्जतला जायचं आहे, कर्जतला जायचं आहे. आणि हा कुठे घेऊन चाललं आहे ते बघू शकता तुम्ही. ह्या रूटवरून जाताना हा आहे पुणे एक्सप्रेस हायवे. त्याच्यावरून समजलं मला की हा मला लोणावळ्याला घेऊन चालला आहे असं. सो थोडंफार कल्पना आली त्याच्यानंतर. आणि फर्स्ट टाईम ड्रायव्हिंग केली आणि इतकी छान ड्रायव्हिंग केली हायवेला पण. आणि फर्स्ट एक्सपिरियन्स इतका छान होता ना, खूप म्हणजे खूप भारी होता. किंवा आमची पहिली छोटी गाडी होती तेव्हा फर्स्ट टाईम आम्ही अलिबागला घेऊन गेलो होतो, तेव्हा पण खूप छान गाडी चालवली ड्राईव्ह केल्याने. आणि आत्तासुद्धा मस्त, म्हणजे ते पण हायवेला. आणि ते पुणे एक्सप्रेस हायवे तिथे 80 आणि 100चा स्पीड असतो तिथे. आणि फर्स्ट टाईम ड्राईव्ह केलं आणि इतकं छान एक्सपिरियन्स होता ना. मला तर रिअली प्राऊड फील होतं की हा तेजस खूप छान गाडी चालवतो म्हणून. आणि बघू शकता आणि कोणाला आवडत नाही की आपल्या पार्टनरसोबत फिरायला जायला. माझा तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता कारण की आम्ही जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा गेलो होतो. त्यावेळेला आमच्याकडे गाडी नव्हती, पण आता आमची स्वतःची कार आहे आणि आम्ही फर्स्ट टाईम दोघंजणं फिरायला गेलो होतो. इतकं छान वाटलं ना, खूप छान फिलिंग होती. रिअली तेजस थँक्यू. आणि मला तुझ्या गाडी चालवण्यावर खूप प्राऊड फील होतो की तू गाडी शिकल्यास त्याच्यासाठी. आम्ही घरातून 8:15 वाजता निघाल्यामुळे काहीच खाल्लं नव्हतं. 9, 9:15ला आम्ही नाश्ता केला कारण की खूप भूक लागली होती. थोडाफार नाश्ता करून मी अगोदर प्रवासाला लागलो. आणि समोर बसून, ॲक्च्युली स्वतःची गाडी असल्यानंतर एक वेगळंच फील असतं की समोरच्या सीटवर बसून मस्तपैकी समोर असं सगळं निसर्गरम्य वातावरण असतं ते बघत जाणं खूप छान होतं. माझ्यासाठी तर खूप छान एक नवीन एक्सपिरियन्स होता की आपल्या स्वतःच्या गाडीने जाणं. ट्रॅफिक आहे. फायनली आम्ही लोणावळ्यामध्ये एंटर केलं होतं. आणि कारण की मी ऑफिसच्या गेट टुगेदरसाठी आली होती त्यावेळी हे पाहिलं होतं मी. आणि हा लोणावळा सोडून पण, लोणावळा ॲक्च्युली स्टेशन क्रॉस करून च्या अपोजिट साईडला जेव्हा गाडी घेतली तेव्हा अजून मला बोलत होता की हा अजून तुझ्यासाठी सरप्राईज आहे, तू चल फक्त. स्टेशनला इकडे जायचं रोड आहे. आणि मी तेजसला सगळं गाईड करत होते. हा जसं मला सगळंच माहिती होतं लोणावळा. हा इकडे जायचं, तिकडे जायचं, असं आहे, इथे स्टेशन आहे, हे बघू शकता तुम्ही. हा इथे थांबणार आहे. कुठे गेला गाडीवाला? पाठी गाडीवाला होता. तेजू कुठे आहे? काय इथला रस्ता खूप 30 आहे. मिनिटं
सिद्धिविनायक मंदिर, वाव. सर्वात बेस्ट ठिकाणी घेऊन आलं तुला हां, लोणावळ्यामध्ये. कर्जत काय लावलेलंस? इथे यायला लोक तर असतात, वेटिंग लिस्ट असतात. कर्जत इकडे तुला आणलंय मी. लेट करतो पण चांगलं प्लॅन करतो असं मला वाटतं. रेग्युलर पण मला सांग, यावेळेस आधीच हे केलं म्हणून तू हे केलंस ना? नाही, प्लॅनिंग होता, गाडी होती ना हातात. मी ऑलरेडी चौकशी करून ठेवलेलं की गाडी घेऊन जाऊ शकतो का असं. क्या बात आहे. तो बोलला महाराष्ट्रामध्ये कुठेही चालेल, महाराष्ट्र बाहेर नाही जाऊ शकत. अच्छा, एवढं ठीक आहे. नाहीतर ओला नाही एवढा वेळ, एवढं इकडे यायचं बोलल्यानंतर हे झालं असतं ना. हा, स्वतःच्या गाडीने यायचं होतं. बापरे. ते लक्ष नव्हतं, खाली बघत होतं मोबाईलकडे आणि तो घाबरला असेल. Take the next left onto Jilview Marg. Villa Sunrise Flowers. Continue for 14 kilometers. 14 किलोमीटर आहे शप्पथ. 14 किलोमीटर अजून. अजून 30 मिनिटं दाखवतोय. हॉर्न दे हा जरा. हे बघ, इथे भारी हे चालू अरे आहे. सगळं इथे येताना खूप सगळे स्पॉटच आहेत हा, सगळे बघायचे. म्युझियम वगैरे भारी. वॅक्स म्युझियम बघून जाऊ जाताना. विला खूप भारी आहे रे. बघ ना, मस्त आहे यार. असं घर पाहिजे यार आपलं स्वतःच गावाला. कारण की ते हॉर्न देत जा, कारण की पुण्याची पब्लिक आहे ना, नाही ते गाव आहे पण हे लोक कसे चालवताना बिंदास चालवतात, बघत नाही समोरून कोणी येते. बाईक वाला चालतोय कसा. फोनवर आहे. हा डॅम आहे, त्या साईडला पाणी आहे. जास्त स्पीड नको मारूस. तू बोलली ना कमी करा स्पीड, तर कमी करायचं. म्हणजे असं नाही रे, मी काय एवढा रॅश ड्रायव्हर नाहीये. नाही तरी पण कसं ऍक्च्युली ना, माझं मत असं आहे की थोडी घाबरून चालवलेली चांगली असते, की ओव्हर कॉन्फिडन्सने चालवायची नाही. पाठच्याला घाई झाले तर त्याला जाऊ दे. त्याला मी हॉर्न दिलं ना मगाशी. इथे हे लागलेत सगळ्यांचे. हा कधीपासून आहे मिड लाईट वाला. भारी की मस्त आहे. म्हणजे व्हिडिओ खूप मोठी होईल. या साईडला पाणी आहे. एरिया डोंगरा बिंगरात नाही ना जायचंय. चाललंय. लवासा सिटीला आहे. लवासा सिटी आहे. लवासाला पण असंच आहे जायचं. हा कंटाळलेला माझ्यासाठी. रॅश ड्रायव्हिंग करू चला ना, तुला जायचं तेच लवासा सिटी. मी आनंद घेत चाललो गाडी. लवासा सिटी आहे.
बी विले. इमॅजिका. अच्छा इथे कॅम्प आहेत सगळे ना. अजून किती वेळ आहे तेजू. 8.5 किलोमीटर आहे. असंच बापरे. आहे. असंच आहे. हा. त्याला हॉर्न दे. काय झालं. हे बघ. लिफ्ट बघ. नंतर ना खूप सारे जसजसे आम्ही पायथ्यावरून वरवर चढत गेलो ना तस तसे खूप सारे वळणं घाट वगैरे लागायला लागले आणि त्याच्यासने फर्स्ट टाइम ड्राईव्ह केली त्याच्यामध्ये पण खूप छान ड्राईव्ह केली आहे. पण पहिला एक्सपिरियन्स होता त्याचा. पण खूप त्याच्यामध्ये हायवे पण आला, गावचा रस्ता आला, नाही करत आहे. कसंही डोंगरातला रस्ता आला, त्याच्यामध्ये वळणं वगैरे सगळं. आणि खूप भारी ड्रायव्हिंग केली कारण की हा एकच रस्ता होता की समोरून गाडी पण एकदम फास्ट येत होती आणि आपली जाणारी गाडी पण तशीच जात होती. त्याच्यामुळे खूप सांभाळून चालवायला लागत होती गाडी. तुम्ही बघू शकता. आणि कोणीच नव्हतं इथे रस्त्याला आजूबाजूला. आणि डोंगरात म्हणजे आम्ही पायथ्याला होतो ते वरवर हळूहळू वरवर चढत डोंगराच्या कुठे गेला पार्ट. एकदम टोकाला पोचलो असं वाटत होतं कारण की रस्ताच तसं होता एकदम. ती माझी शूटिंग नाही गेली आहे इथे ॲक्च्युली. जसं एकदम वळणाचा रस्ता होता डोंगरात. कारण की बघू शकता इथे जंगल धाबा. कुठे चाललोय काय कळतच नाही. अरे बाप रे. एवढा एक्सपेक्ट नव्हतं केलं मी की मला एवढा एक्सपिरियन्स करावा लागेल. हळूहळू आता चढण आहे आणि इथे हॉर्न दे. मेन लेन सोडून नको चालू. हे बघ रेंज रोवर. कुठे आहे अजूनपर्यंत आला नाही आहे तेजस. सेम रोड येतोय. चक्कर लागलं काय. हा चक्कर लागलं काय. बघ ना सेम रोड येतोय. हा बघ हा गाडी बघ कसं चालवतोय. कर्जतला सांगून लोणावळ्याला घेऊन आले. काय झालं. In 500 meters, turn left. काय झालं. पाठी होतं तिकडे. आधार पाठी घे. फायनली आम्हाला ज्या रिसॉर्टला जायचं होतं तिथे आम्ही पोचलो. थोडंसं पुढे गेलो 5 मिनिटाच्या अंतरावर. परत आम्ही पाठी फिरलो आणि हा बघू शकता हा आहे रिसॉर्ट. पाठी गाडी कॅनव्हास. आणि इथून पाठून पण खूप सारे कारण की याच्या पुढे आंबी व्हॅली होती त्याच्यामुळे तिकडून सगळ्या गाड्या येतात. कॅनव्हास रिसॉर्ट्स. कॅनव्हास रिसॉर्ट कॅनव्हास. चला आम्ही आता आतमध्ये एंटर करतोय आणि तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर मी दाखवेल की काय कसं आहे ते. इथे सांगणार आहे.
हा आहे इथला रिसेप्शन एरिया, हे बघू शकता. आम्ही इथे 11:15 पोहोचलो होतो. तू करायला पाहिजे. हा थांब. चल. छान वाटतंय. शिरा बांधलाय. थँक्यू. व्हिडिओ बदक बसले. हा नाईट व्ह्यू होता. खूप छान वाटत होतं कारण की दिवसभरात काहीच गडबड नव्हतं, पण नाईट व्ह्यूला सगळेजण मस्त, सगळेजण आपल्या आपल्या रूमच्या बाहेर बसले होते. इथे शेकोटी पेटवण्यासाठी ऑप्शन होता, स्विमिंग पूल होता आणि मस्त वाटत. सगळ्या लाईट्स पेटल्यानंतर खूप छान वाटत आणि थंडी इतकी होती ना, म्हणजे मुंबईमध्ये गरमी वाटत होती आणि तिथे खूप थंडी वाजत होती बाहेर. आणि मी तिथे ते त्यांना शेकोटी पेटवायला पण सांगितलं होतं. ओके. खूप थंड वातावरण होतं. नाईट व्ह्यू दाखवते मी आमच्या रूमचा. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी नाश्ता करून मग थोडंसं पाण्यामध्ये मजा केली स्विमिंग पूलमध्ये. ते आमचं पर्सनल रूम स्विमिंग पूल होतं रूमला. आणि त्याच्यानंतर थोडेफार मस्ती मजाक करून मग आम्ही घरी यायला निघालो.
घुसमटशील. एक काम कर. मग येता येता आम्ही टायगर पॉईंट आणि वॅक्स म्युझियम बघून आलो. कारण की मी बोलली होती तेजसला की येता येता वॅक्स म्युझियम वगैरे बघून येऊया आपण पुढे. सो आम्ही तिथे एंट्री पास वगैरे घेतला आणि तिथे आतमध्ये एंटर केलं. खूप छान वॅक्स म्युझियम होतं. म्हणजे इतके छान ते स्टॅच्यू होते ना, खूप भारी होते. फोटोज पण काढलेत मी. अन्ना हजारे, महात्मा गांधी. ह्याचं पण शरद हे कोण आहे? यशवंतराव चव्हाण. हो. भगत सिंग, गोपीनाथ मुंडे, आंबेडकर, मोदी. पटेल. इंदिरा गांधी. हां नाही रे. हां खरंच बसल्यासारखं. हे कोण आहेत? नितीन गडकरी. हे मला वाटलं ते खरंच आहेत. खरंच आहेत. भारी आहे. बघणार काय? ओ ह्याचं पण आहे. हां प्रकाश राज, हरभजन सिंग, कपिल देव, धोनी, विराट. तेजस सचिन तेंडुलकर सोबत फोटो काढते. ठाकुर अनूप सिंग. लेंडन. हट. प्रकाश राज. हा भारी आहे. ए बघ तो असं वाटलं खरंच बसलाय. हां पॅरिस बॉर्सन. एंजेलिना जो. आले. अमरीश पुरी. ओ लता मंगेशकर. हरिहर. दादासाहेब फाळके. AR. MC रामचंद्रन.
हो थालीपत्ती विजय थालीपती त्याच्याचं फेवरेट. ही भारी वाटते. करीना, अमिताभ बच्चन, नादिया हसन, हा बघ मायकल जॅक्सन. पेशवाय, सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस. दीपकला पाठवतो. कोण? मोहम्मद रफी, पंडित जसराज, MS सुबलक्ष्मी. ह्याची स्टोरी पण लिहिली यांनी. चित्तप्पा, एलिझाबेथ. हो हा हा तो माझा फेवरेट आहे. मिस्टर बीन. हा मिस्टर बीन. चार्ली चॅपलिन. मला ह्याच्यासोबत फोटो काढ. चार्ली चॅपलिन. हा कोण आहे? अंकुश चौधरी. Head southeast. अमृता खानवलकर. उठ. माणूस उभा आहे का असं वाटतं? माणूस उभा आहे. इकडे नाही बघितलं, थांब ना. कॅमेरा बघतच नाही, बल्टिंगच बघायचं. नागाज म्हणजे कोण आहे तो? असं वाटतं ते समोर बसले, उभा आहे. बाबा रामदेव. मदर टेरेसा. मदर टेरेसा. साई बाबा. वाव मस्त दाखवलंय ना पाळणा. हे वामनराव पै. हे दलाई लामा. हे स्वामी विवेकानंद. आणि हे कोण आहेत? ह्यांचं नाव काय आहे? नाही, बाळासाहेब पुरंदरे. हे पण छान बसल्यासारखं वाटतं. रविशंकर. अब्राहम लिंकन. हसन मंडाला. नेल्सन मंडाला. उठ. कार्टूनिस्ट. ओ लहानपणाची आठवण ही बघ. हे आहे, हे आहे हे. हा डोरेमॉन. ओ अडॉल्फ हिटलर. स्पायडरमॅन. विस्टन चर्च.
हा त्याचं नाव काय? जेटली. आणि हे कोण आहे? सद्दाम हुसेन. आणि हे कोण आहे? मुस्तफा बरझानी. हे काय बोलतात? हे काढतायत. M.F. हुसेन. काय ते 4 आयटम मला